मागच्या वेळी आपण एक आकृती, एक किंवा दोन गुणधर्म याचा वापर केला. आज एका आकृतीत आपण अनेक गुणधर्म वापरणार आहोत, अनेक उदाहरण करणार आहोत. बघा, या आकृतीत दिले बघा, खालील आकृतीत AC एकरूप AD असं दिलं आहे बरं का. AC एकरूप BC असं दिलं आहे. AD एकरूप CD एकरूप DE असं पण दिलं आहे. आणि एक कोण दिला आहे, मेजर कोण ADE हा 20 मापाचा दिला आहे. तर आपल्याला राहिलेल्या कोणांची मापं काढायची आहेत असं ह्या आकृतीचं एकंदर वर्णन आहे. इकडे DE वाढवल्यावर Fपर्यंत जाते. हे सगळं आकृतीचं वर्णन आहे. आता हे कसं काय करायचं, कोणते कोणते गुणधर्म वापरायचे बघूया. पहिल्यांदा बघा, इन ट्रायंगल ADE AD इक्वल टू DE गिवन. त्रिकोण ADEमध्ये AD आणि DE हे समान लांबीचे आहेत असं दिलं आहे. आणि आपला त्रिकोणात असा गुणधर्म आहे की त्रिकोणात दोन भुजा जर एकरूप असल्या तर त्यांच्या समोरचे कोण एकरूप असतात. आणि त्यामुळे ईचं माप जर 20 असेल तर त्या त्रिकोणातल्या एचं माप पण 20च होईल. इन ट्रायंगल इफ टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट then angles opposite to congruent sides are also congruent. Therefore DE congruent with AD and therefore measure angle E equal to 20, A equal to 20. Okay. Now in triangle ADE, A equal to 20, E equal to 20. Therefore naturally angle ADE has measure 140. मी आता त्रिकोण ADE मध्ये Eचं माप आहे 20, Aचं माप आहे 20. म्हणजे ते ADEचं माप 140 होणार. इथे आपण गुणधर्म वापरला, त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते. इंटिरियर अँगल प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल दुसरा गुणधर्म झाला. आता बघा, याचं माप जर 140 असेल आणि ते Aचं माप जर 20 असेल तर AEF या बाह्यकोनाचं माप 160 होणार. इन ट्रायंगल ADE measure angle E equal to 20, measure angle A equal to 20, measure angle ADE equal to 140. Now look here, AEF is an exterior angle and therefore if measure angle ADE equal to 140, measure angle A equal to 20, naturally measure angle AEF will be equal to 160 exterior angle theorem of a triangle. म्हणजे आता ईचं माप झालं, एचं माप झालं, ADEचं माप झालं आणि त्या बाह्यकोनाचं मापही झालं. आता गंमत पहा, हेच आपल्याला असं पण म्हणता येईल, AEFचं माप जर 20 असेल, AEDचं माप जर 20 असेल तर AEFचं 160 होईल. म्हणजे रेषीय जोडीतलं गुणधर्म वापरला. If measure angle AED equal to 20, then naturally measure angle AEF equal to 160. Linear pair. आता इथे पण बघा, if ADE has measure 140, then naturally measure angle ADC will be of 40. जर ADEचं माप 140 असेल तर ADCचं माप 40 होईल. रेषीय जोडीतील कोण, अँगल्स फॉर्मिंग लिनियर पेअर. आता याचं ADCचं माप जर 40 असेल तर त्रिकोण ACD मध्ये एकाचं माप 40 म्हणजे उरलेल्या दोघांचं माप त्याची बेरीज 140 होणार. देअरफॉर मेजर अँगल A प्लस मेजर अँगल C विल बी इक्वल टू 140. आता A आणि Cचं माप जर 140 झालं आणि AD एकरूप CD म्हणजे AD आणि CD समान लांबीचे आहेत तर त्यांच्या समोरचं कोण एकरूप आणि त्यांची बेरीज 140 म्हणजे प्रत्येकी तो 70 होणार. नाउ मेजर अँगल E प्लस मेजर अँगल C इक्वल टू 140 अँड बोथ अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. नॅचरली मेजर अँगल A इक्वल टू मेजर अँगल C इक्वल टू 70. नाउ ACD is 70, therefore ACB will be equal to naturally 110.
ACD equal to 70. Therefore, measure angle ACB will be equal to 110 angles forming linear pair. तेव्हा त्याचं माप आपोआपच 110 होणार. आता 110 असेल तर ए आणि बी यांच्या मापांची बेरीज 70 होणार. इफ मेजर अँगल ACB इक्वल टू 110, मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी इक्वल टू 70. परंतु AC एकरूप BC म्हणजे दोन कोण समान असणार. बट बिकॉज AC कॉन्ग्रुएंट टू BC, बोथ अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड देयरफॉर मेजर अँगल A इक्वल टू मेजर अँगल B इक्वल टू 35. म्हणजे आता इथे आपण वेगवेगळे गुणधर्म वापरले. रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. बाह्य कोनाचे माप दूरस्थांतर कोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. त्रिकोणात 2 भुजा एकरूप असल्या तर त्यांच्यासमोर ते कोन एकरूप असतात. असे वेगवेगळे गुणधर्म वापरले आणि याचा वापर करून हे आपण सिद्ध केलं. पण त्यामुळे हे सगळे कोनांची मापं आपल्याला ठरवता आली. नाव इन दिस प्रॉब्लेम वी हॅव यूज सो मेनी प्रॉपर्टीज. एक्स्ट्रीम अँगल थिअरम, इंटिरियर अँगल प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल, angles forming linear pair. If in triangle two sides are congruent, then opposite angles are also congruent. हे सगळं वापरलं आणि मग आपल्याला मिळालं, फक्त दिलं होतं AEDचं माप 20. त्याच्यावरून आपण बाकीच्यांची मापं ठरवली. AEFचं बाह्य कोनाचं माप आलं 160, कोन एचं माप आलं 20. त्यामुळे ADEचं माप 140, ADCचं माप 40. त्यामुळे कोन ए आणि कोन सी इकडची 70 हे 70 झालं म्हणून ACBचं माप 110. 110 झालं तर ए आणि बीची बेरीज 70 म्हणून ए आणि बी 35 मापाचे. असं सर्व आपल्याला करता आलं एवढे गुणधर्म वापरून. असे एकाच उदाहरणात बरेच गुणधर्म वापरण्याचा या उदाहरणाचा आपण अभ्यास केला. अशी वेगवेगळी उदाहरणं त्याचा आपण अभ्यास करून सराव करूया. ठीक आहे. धन्यवाद.